पक्षीय मोर्चा काढून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणण्यात आला आणि ज्या आरोपीने हे कृत्य केलेले आहे, एका दलित तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला जीवेनिशी मारण्याचा जो प्रकार झालेला आहे, त्याच्या पोटात चाकू मारून त्याचा कोतळा बाहेर काढून त्याला जीवानिशी ठार मारण्याचा जो प्रयत्न झाला, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। त्याला अप्पर जिल्हा सत्र न्यायालयातून कुठल्याही प्रकारचा जामीन मिळाला नाही पाहिजे असं पोलीस प्रशासनाने तयारी केली पाहिजे। आणि त्या दलित तरुणावर जो हल्ला केला, हा गँगवारचा जो प्रकार, जातीवादचा जो प्रकार नेहमी या मालेगाव शहरामध्ये चालू आहे। पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही, गुन्हेगारी वाढत चालली, गुन्हेगारी जास्त प्रमाणात फोफावली। या गुन्हेगारांची मालेगाव शहरात दोघा हाताला बेड्या बांधून आणि त्यांची धिंड काढली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। त्यांच्या फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, ही अशी मागणी सर्व दलित समाजाच्या वतीने ही मागणी करण्यात आलेली आहे। आणि या मागणीचं निवेदन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेले आहे। याला न्याय मिळेल अशी अपेक्षा करून आम्ही आमचं काम केलेलं आहे। आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा ही झाली पाहिजे, कारण की दिवसेंदिवस अन्याय अत्याचार ह्या दलित समाजावरती, आदिवासी समाजावरती आणि वडार समाजावरती वाढत चाललेला आहे। आणि हा सरकार झोपा काढत आहे, कारण की आपण जोपर्यंत आवाज उठवणार नाही तोपर्यंत हे लोक आपल्यावरती असाच अन्याय अत्याचार करणार आहे। त्यामुळे आपल्या सगळ्या समाजाने एकत्र यायचं आहे आणि आपल्या ह्या भावाला न्याय मिळवून द्यायचा आहे। जय आदिवासी, जय भीम, जय संविधान। पद्धतीने घटने खूप घडत आहे। आता 2 दिवसा पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षण करताना एका स्त्रियाचे कपडे फाडण्यात आलेले, हे बी खूप निंदनीय आहे। आणि त्याच्यानंतर अजय याच्यावर शस्त्राने, धारदार शस्त्राने त्याचा प्राण घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि तो थोड्याहून त्याचा जीव वाचलेला आहे। पण मी प्रशासनाला एवढंच विचारतो, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे का नाशिक जिल्हा पैशांचा बालेकिल्ला आहे? हा तर माझा प्रशासनाला पहिला प्रश्न आहे। कारण प्रशासन हा पैशाच्या जोरावर या अशा पद्धतीच्या गुन्हेगाराला पहिलेही सोडलेलं आहे। आता मी वापिस त्याला जामिनाअर्थात 2-1 महिन्यात सोडण्याचा प्रयत्नही चालू असेल असं आम्हाला संशय वाटत आहे। आणि मी पोलीस प्रशासनाला एवढ्या पद्धतीने सांगून देतोय, आज ह्या भीम सैनिकाचं रक्त हे रस्त्यावर वाहिलेलं आहे। कधी तुम्ही पोलीस प्रशासनाने लवकरच याच्यावर मोठ्या पद्धतीने कधी कारवाई केली नाही आणि नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे पूर्ण नाशिक जिल्हा चालू आहे, पण मालेगावात का चालू नाही आहे? का बरं आमच्या वेळेस हा नाशिक जिल्हा बंद होऊन जातो का? आम्ही बी या नाशिक जिल्ह्याचे रहिवासी आहोत। सगळ्यांना पोलीस प्रशासनाने एक सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर या भीम सैनिकावर जेवढा अन्याय झालेला आहे त्याची पूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाने घेऊन हे सगळे गोष्टी थांबवण्यात यावे। व मी माझ्या चव्हाण परिवार व इंडियन सेक्युलर राजर्स असेंबली आसिफ साहेब यांच्या पक्षाच्या वतीने या घटनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रक्षण करताना ती स्त्रीने जे कपडे फाडणार त्या दोन्ही घटनेचा जाहीर निषेध करतो। खाली करा, थोडं खाली सरका मागे सरका, इमानदारी सरका, सरका ग्राउंड मोठा करा। तुम्ही असं म्हणा ओके, घोषणा वगैरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। आरोपीला कठोर शासन झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आमच्या भीम सैनिकावर संघटित गुन्हेगारीमध्ये मालेगाव शहरामध्ये अग्रेसर असणारे जतीन बच्छाव आणि त्यांच्या टोळीने जो जीव घेणा हल्ला केला, त्याच्यामध्ये अत्यंत थोडक्यात अजय आहिरे हा वाचलेला आहे। खरं म्हणजे मालेगाव शहरामध्ये जी संघटित गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला एका विशिष्ट राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे। त्या लोकांचा, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांना पूर्णपणे राजकीय सहमत आहेत त्यांच्या या सगळ्या गुन्हेगारी कृत्याला।
खरं म्हणजे काल आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, एका टरबूज व्यापाऱ्याला मालेगाव म्हणजे जिथे डीके कॉर्नर किंवा कॉलेज स्टॉप आपण म्हणतो, तिथे त्याच्याकडनं लूट झाली. म्हणजे डोळ्यात मिरची टाकून त्याच्याकडनं पैसे लुटलेले आहेत. म्हणजे मालेगाव शहराची प्रशासन किंवा मालेगाव शहरातील कायदा किती हतबल झालेला आहे, त्याचं हे कालचं जिवंत उदाहरण आहे. अजय आयरेच्या प्रकरणाच्या निमित्तानं आरोपी जर पैसेवाले असतील, राजकीय त्यांना पाठबळ असेल, तर कशा पद्धतीने कायदा त्यांच्यासाठी वाकवला जातो हे आता मगाशी भारत जगताप यांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. खरं म्हणजे ह्या आरोपींनी म्हणजे बच्छाव आरोपी जे आहेत त्यांच्यावर याआधी सुद्धा संघटित गुन्हेगारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. याआधी सुद्धा तलवारी नाचवणं, तलवारी दाखवणं किंवा जातीवाचक शिवीगाळ करणं अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत जर कुठल्याही आरोपीने याच्या आधी जर गंभीर गुन्हे केले असतील तर त्याला ताबडतोब मकोका लागू होतो. त्याच्यामुळे मालेगाव प्रशासनाला आणि ऍडिशनल एसपींना आमची विनंती आहे की मालेगाव शहरातील हे जे आरोपी आहेत हे मकोका कायद्याअंतर्गत येतात. यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, यांच्याकडे धारदार शस्त्र आहे, त्यांचं प्रदर्शन त्यांनी जाहीरपणे केलेलं आहे. आणि एखाद्या प्रकरणामध्ये जर वारंवार या घटना घडत असतील तर मालेगावच्या प्रशासनाने तातडीने सुमोटो घेऊन या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. त्यांना पाठीशी घालणारे ते जे आरोपी असतील, मास्टरमाइंड असतील, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आज आमच्या समाजाच्या वतीने आम्ही सगळे करत आहोत. हा आजचा अत्यंत शांततेत पार पडलेला मूक मोर्चा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संविधानाचे पालन करणारे आम्ही सगळे अनुयायी आहेत. त्याच्यामुळे प्रशासनाने एवढी दखल लक्षात घ्यावी की जर आम्ही मूक मोर्चा काढू शकतो तर मालेगाव शहरामध्ये उद्रेक होऊ शकतो, एवढी सुद्धा ताकद आम्ही या शहरामध्ये राखून आहोत. त्याच्यामुळे पोलिसांनी या आरोपींना तातडीने मकोका अंतर्गत जी आता चार्जशीट फाईल होईल त्याच्यामध्ये ऍडिशनल गुन्हे दाखल करावेत आणि आरोपींना कठोरात कठोर कशी शिक्षा होईल याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे ही मागणी करण्यासाठी आज आम्ही इकडे जमलो आहोत. मनुवादी थोडे आपल्यातलेच मनुवादी होते, त्यांनी थोडा मेसेज वेगळा टाकला, ते असे आहेत ते तसे आहेत, काही जाऊ नका हे नका. तर मला सर्वांना विनंती आहे, आज त्याच्यावर बारी आलेली आहे, उद्या तुमच्यावर पण येणार आहे, हे जरा लक्षात ठेवा. आणि जातीसाठी लोक माती खातात तसा प्रकार करा. जर कोणी पैशांचा म्हणा कशाचा त्याचा माज असेल ना, त्याचा माज जिरवल्याशिवाय आपण भीमसैनिक राहणार नाही. एवढंच बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जी अत्यंत निष्ठुर ही घटना घडलेली आहे. अजय आयरे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे. की बहुजनांवर, अल्पसंख्याकांवर अशा पद्धतीने सामुदायिक पद्धतीने नियोजन करून जो हल्ला घडण्याचं जे षडयंत्र चालू आहे ते अत्यंत निंदनीय आहे. त्यामध्ये प्रशासनाने या गुन्हेगारीला जी सूट दिलेली आहे, आज अजयवर जो हल्ला झालेला आहे, उद्या स्थलांतरित झालेले लोक एकटे राहतात, त्यांच्या घरावर हल्ला होऊ शकतो. कारण ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. यांच्यावर जर शासनाने कठोर कारवाई केली नाही तर हा दलित समाज, भीमसैनिक यांचा उद्रेक होऊन पूर्वी ज्या पद्धतीने आज सोशल मीडिया चालू आहे, आज इंस्टाग्राम चालू आहे, आज फेसबुक चालू आहे, परंतु आमच्या काळात इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप हे काही नव्हतं. आम्ही सरळ रस्त्यावर उतरत होतो आणि जे काही करायचं ते आम्ही करत होतो. परंतु या गुन्हेगारी प्रवृत्तीला हे सांगून द्या की हे रक्त अजून साठलेलं नाही, या रक्ताला ऊत येण्यास वेळ येणार नाही, आम्ही रस्त्यावर कधीही उतरू शकतो. मी शासनाला विनंती करेल, मी पोलीस प्रशासनाला विनंती करेल, ज्या पद्धतीने नाशिकमध्ये आमच्या लोकांवर अन्याय झालेला आहे त्याच पद्धतीने या लोकांवर जर आपण मोका अंतर्गत
कारवाई केली नाही हा थोडासा संशय आहे. यापेक्षा जास्त लोक रस्त्यावर उतरून या मालेगाव शहराची शांतता भंग केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही प्रशासनाने आठवण ठेवावी. 1984 तो 2001 पर्यंतच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना आपण लक्षात घेतल्यात तर भीम सैनिकांचं रक्त अजून साठलेलं नाही आहे. त्याला ऊत येण्याशिवाय राहणार नाही. कृपया आपण या गुन्हेगारांच्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई आताच भारत रत्नाने सांगितलं. त्यांना सब जेलमध्ये डब्बा, त्यांना मोबाईल या सर्व सुविधा पुरवण्याचं काम जर कोणाच्या हस्तगताने असेल, कुणी असेल, मालदार असतील, पैसेवाले असतील, ते त्यांच्या घरी आम्ही पण आज कमी आहोत. आम्ही बी सर्व पद्धतीने पूरक करण्याची तयारीमध्ये आहोत. आज त्याच्या आतड्या बाहेर आल्यात, उद्या दुसऱ्याच्या आतड्या बाहेर येतील. आम्ही पण यांच्या आतड्या बाहेर केल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घ्यावी. त्याच पद्धतीने आपण ज्या वेळेस जर या लोकांना मदत केली तर आम्ही यांना जेलमधून बाहेर निघाल्यानंतर यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जय भीम जय भारत. घटना घटी है, एक जवान लड़के के ऊपर कुछ अतिशय तीक्ष्ण हथियार से वार किया गया, उसका पेट फाड़ा गया और उसमें से उसकी आंतड़ी वगैरह निकली है। ये महाराष्ट्र की गवर्नमेंट जब से बदली है, जब से फडणवीस साहब चीफ मिनिस्टर, दलितों के ऊपर बहुत अलग ढंग से अन्याय अत्याचार हो रहा है। इस अन्याय अत्याचार के खिलाफ तमाम दलित समाज के लोग रस्ते पे उतरने की सोच रहे हैं। अभी ये मालेगांव में जो घटना घटी, ये करने वाले लोग एक क्रिमिनल लोग हैं। इनका हमेशा किसी न किसी के ऊपर ये अपने औजार से या हाथों से उसके ऊपर वार करते हैं और उनको अपने दम में लेते रहते हैं। इसलिए अभी जल्द से जल्द पुलिसों ने कार्रवाई करना चाहिए, मगर मुझे लगता है कि इनके पीछे बहुत बड़ा वसीला होगा। क्या होगा तो वो कार्रवाई करते या नहीं करते, कार्रवाई करके उनको अगर छोड़ा जाएगा तो दलित समाज यहाँ पर रास्ते पे आएगा और इसके ऊपर एक बहुत तीव्र आंदोलन होगा। इस आंदोलन की जवाबदारी पूरे पुलिसों के ऊपर रहेगी। इतना ही कहता हूँ, रुकता हूँ। दिनांक 16/2/26 रोजी डीके चौकात रात्री 11 ते 11:30 वाजता हा मुलगा अजय जो आहे तो आपल्या घराकडे जात होता आणि अशा वेळेस काही समाजकंटकांनी पूर्ण प्लॅनिंग नुसार हे जे काही 3 पोरं आहेत त्यामध्ये प्रमुख आरोपी जो जतीन बच्चाव आहे आणि दुसरा जो क्रिश बच्चाव आहे आणि तिसरा अजून एक त्याच्यामध्ये संबंधित आरोपी आहे, या तिघा आरोपींनी त्या मुलाला रस्त्यामध्ये थांबून आणि जुन्या वादाची कुरापत एक 6 ते 8 महिन्यापूर्वी या जतीन बच्चावने याच मुलाला तलवार घेऊन त्याच्या मागे लागलेला होता. तशी छावणी पोलीस स्टेशनला त्याच्या नावाची FIR सुद्धा आहे, परंतु त्यावेळेस त्यांनी तो विषय गांभीर्याने घेतला नाही आणि मग दिनांक 16 रोजी मागच्या वादाची कुरापत काढून जातीयवाचक शिवीगाळ करून त्या मुलाला बेदम मारहाण केली आणि त्यावेळेस त्याच्या पोटामध्ये धारदार शस्त्राने हत्यार खुपसून ते पोट फाडलं, त्याच्यातून त्याचा कोथळा बाहेर आला आणि अशा क्रूर कृत्य करत असताना दुसरा जो आरोपी होता, ज्यावेळेस अजयचा कोथळा त्याच्या हातात होता त्यावेळेस दुसऱ्या आरोपीने त्याचे केस पकडून ठेवलेले होते आणि आणखी मार असं सांगत होता. इतक्या निघृण विचाराचे, इतक्या क्रूर विचाराचे हे कसे असू शकतात, मला असं अत्यंत गंभीर प्रश्न पडलेला आहे. आणि या मुलाचे जर काही इन्स्टावरचे व्हिडिओ बघितले तर ते
संपूर्ण हत्यारांच्या सोबत त्याचे व्हिडिओ आहेत, जो बॅनरवर आज त्याचे ते फोटो सुद्धा टाकलेले आहेत. आणि जातीयवाचक शिवीगाळ करणं हा त्याचा कॉमन गोष्टी आहे. त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या सगळ्या गुन्ह्यांची डिपार्टमेंटने चौकशी करावी आणि त्याच्यावर गंभीर अशी कारवाई करावी, त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई करावी अशी सर्व समाजातर्फे सर्व पक्षांतर्फे मागणी केलेली आहे. या प्रकरणामध्ये कॅम्प पोलीस स्टेशनला ज्यावेळेस सर्व लोकांनी कळवले त्यावेळेस त्या एपीआयनी तत्परतेने त्यांना गाठले आणि ते पळून जात होते. चांदवडच्या टोल नाक्यावरून त्यांना पकडून आणलेले होते. परंतु तदनंतर काही गोष्टी अशा कानावर आल्या की त्यांना घरचा डब्बा दिला जातो आहे, त्यांना काही सोयी सुविधा दिल्या जात आहेत. त्या सोयी सुविधा त्वरित बंद करण्यात याव्या, त्यांना गुन्हेगाराप्रमाणे ट्रीट करण्यात यावे. तसेच डिपार्टमेंटला केवळ 5 दिवसाची त्यांना कस्टडी घेतलेली आहे. त्यांची कस्टडी आज कदाचित त्यांचे पुन्हा त्यांना घेऊन येणार आहेत, तर त्यांची कस्टडी पुन्हा वाढवण्यात यावी. त्या गुन्ह्यामध्ये ज्या त्यांनी गाड्या वापरलेल्या त्या गाड्या जमा करण्यात याव्यात. त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी जे मोबाईल वापरलेले आहेत, आम्हाला असं समजलेले आहे की त्यांनी मारताना मोबाईल मध्ये शूटिंग सुद्धा घेतलेली आहे, तर ते मोबाईल सुद्धा त्यांनी जमा करण्यात यावेत आणि त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी. या प्रकरणात मी एवढंच सांगेल की हा प्रकार थोडासा धनदांडग्या लोकांचा असल्यामुळे कदाचित त्याला लवकरच त्याच्यामध्ये सूट मिळू शकते. म्हणून ही केस अंडर ट्रायल चालवण्यात यावी आणि सर्व समाजाला याच्यातून न्याय निर्माण करण्यात यावा. अलीकडच्या काळात जर बघितलं असेल तर दीनदलितांवर गोरगरिबांवर अत्याचाराचं जे प्रमाण आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ही पण अत्यंत गंभीर बाब आहे की जे अल्पसंख्याक आहेत, अनुसूचित जाती जमातीचे घटक आहेत, यांना जाणून बुजून टार्गेट केलं जातं. त्यांच्या मुलांना छोट्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोठे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले जातात आणि ज्यांनी खरोखर मोठमोठे गुन्हे केलेले आहेत त्यांना पाठीशी घातलं जातं. या सरकारचं चाललं तरी काय आहे, हाही एक गंभीर प्रश्न आहे. आणि या माध्यमातून मी एवढीच विनंती करतो की या गोष्टीला अत्यंत गांभीर्यपूर्ण हे करावं. आज सकाळी अजयची तब्येत ही बिघडलेली होती. डॉक्टरांना विचारणा केली असता त्यांच्या तब्येतीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की लवकरच त्याला आणखी ट्रीटमेंट देऊ, परंतु सकाळी पुन्हा त्याची तब्येत बिघडलेली आहे. याचा कोर्टाने पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा व आरोपी बाबत सक्त भूमिका ठेवावी.